धनी सागर पिंपळ अंगी ऐसे बळ रेडामध्ये. ज्यांच्या अंगामध्ये सामर्थ्य आहे की रेड्याच्या मुखातून सुद्धा वेद बोलवण्याची ताकद क्षमता ज्यांच्यामध्ये आहे अशांच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे. वास्तविक पाहता शब्दार्थाने बघितला तर तो खरंच सोन्याचा पिंपळ आहे का? नाही. सोन्याची त्याला उपमा दिलेली आहे कारण तो संतांच्या दारामध्ये आहे. म्हणून आपण कोण व्हायचं? आपल्या दारामध्ये असलेले वृक्ष, आपल्या दारामध्ये असलेला श्वान, आपल्या घरामध्ये वाड्या गोठ्यामध्ये असलेली गाय, आपल्या घरामध्ये असलेली मांजर, आपल्या संगतीमध्ये असणारे मित्र परिवार कोणाचे मित्र म्हणून ओळखले गेले पाहिजे हे प्रत्येकाने विचार करावा. बरोबर की नाही? असा अभंग आहे. आता तो खरंच जर सोन्याचा पिंपळ असतो, आळंदी मधला विषय आहे माऊलींच्या समाधीकडे, खरंच जर सोन्याचा पिंपळ असतो तर मूळ तर दिसला असता तिचं. बरोबर. Hare
Hare